कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इथं नीट वागायचं तुझं घर नाही काय? आणि हो, बरं झालं तूच तुझ्या गुन्ह्याची कबूल द्यायला चिठ्ठी घेऊन आलाय म्हणून. सगळे गुन्हे कबूल केलेत काय? अरे बंट्या, अरे इथं काय करतो तू? अरे किती शोधलं तुला. चल चल आपल्या घरी चल. नाही तर काय, शोधक पार आपल्या घरापर्यंत आले होते. बरं झालं ही दोघे एकत्र आलेत. चला कबुली जबाब द्या. चला. नाही नाही नाही, अहो असं काय करता? अहो त्याची अवस्था तरी बघा तुम्ही. अहो त्याला आधी बरं तर करू द्या ना मला. तिकडे एक तर दवाखान्यात जायचं म्हणलं तर गावातली लोक दवाखान्यात बी जाऊ द्यायनात. पण अशा अवस्थेत त्याला तुम्ही ज्याला टाकू नका. पाहिजे तर मी हात जोडते हो तुमच्या पुढं. हा बंट्या चल बरं, चल तू चल घरी. ए येड्यागत काय बरं आणतोयस? ए हे जबानी नाही तर मग काय लिहिलंय? अर्जुन बाळा. साहेब. बरं साहेब. अहो माझं पोरग नाही येड्यागत करायला लागले. तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ. बंट्या चल ना. नाही 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 नाही, मी 3-4 दिवस झालं बघतोय असंच काहीतरी करतोय. परवा पाडव्याच्या दिवशी देवळाच्या बाहेर असंच काहीतरी करत होता ना. आणि आज सकाळी पण माझ्या नाप्पीच्या गाडीच्या आडवा आला. अरे काहीतरी नवीन झेंगाट आपल्या पाठीमागे लावायचा चल याला. अहो सरकार अजून काय करणार आहे यो? नाही त्याचं वाईट झालं याच्यापेक्षा आपलं चांगलं झालं त्याला बघवत नाही म्हणून चाललंय हे. त्याला आता भांडणं लावायची असतील ना तुझ्या तापीत घरच्या लोकांमध्ये. काही नाही म्हणून काहीतरी लिहून आणलंय यांनी. काय ऐकू नको त्याचं. अरे बंट्या, अरे असं काय करतो? चल ना तू. साहेब मी काय म्हणतोय की इतकं तळमळून लागले तर बघूया की चिठ्ठीत काय येते. अर्जुन, अरे काय तू या नाराजाबाचं ऐकतोयस? ह्यानं काय केलं माहितीये ना? काही विसरलास? यानं आपल्या अमोलला बदललं. अरे तुझा याच्या बोलण्यावर विश्वास आहे का आमच्या वय? अरे अर्जुन बाळा, तुला खरं सांगते, बंट्या ना काय बी करायला लागलाय आता. हे त्यांनी कधी केलं ना ते बी मला माहिती नाही बघ. खरंच रे अर्जुन, परत एकदा विचार. त्यानं काय बाई लिहून आणलेलं असणार आहे त्याच्यामध्ये? त्याचा हेतू अगदी शुद्ध आहे. तुला त्याच्या विश्वास ठेवायचा आहे का माझ्या विश्वास ठेवायचा आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विनायकराव, ऊन लयच तावायला लागले की आता. तर वो फार भाजतंय बघा सगळीकडनं. घ्या पाणी घ्या. वातावरण लयच बिघडत चाललंय राव. होय, मी काय म्हणतो असंच पाहिजे. फार चटके बसले पाहिजेत. झाडं कापतायत ना त्याशिवाय त्यांना अक्कल नाही येणार बघा. बापू तुम्हाला एक सांगू का? पहिलं मी जेव्हा शेतात यायचो ना तेव्हा शेत मला कुशीत घ्यायचं. पण आता जेव्हापासून मी कोणाला तरी कुशीत घ्यायला लागलोय ना घरीच राहावंसं वाटतंय बघा. अमोल बद्दल बोलताय का नाही तुम्ही? एकदम खरं बोलला बघा. अहो आप्पी त्याला कामावर घेऊन जाते म्हणून, नाहीतर ना मी काय इकडे आलो नसतो बघा. विनायकराव काय पण म्हणा, नातवंड आली घरात. हा अहो जुनं खोड झालो आपण. जुनं बिनं नाही बर का, अजून अमोल बरोबर लई पळायचे. कुठं पाहताय कदम? तू कधी आलास? मी आत्ताच आलो. ऐका की
मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. जा, आम्हाला पण बोलायचं होतं तुझ्याशी. नाही, मला पण तुमच्याशी बोलायचंय, पण आप्पी बद्दल बोलायचंय. आप्पी बद्दल? खरं सगळं ठीक आहे ना हो? हा, आता ठीकच आहे म्हणायचं. हा काय झालं? अहो, सगळं एकदम ओके. मला फक्त म्हणायचं हे होतं की आता सगळं ओके झाले ना, तर मला असं वाटतं ना, आपल्याला काहीतरी भारी सरप्राईज द्यावं, म्हणजे तिला भारी वाटेल असं. वा, हे चांगलंय की मग. आणि त्याच्यासाठी आमच्या जुन्या खोडांची काय मदत लागली तर सांग. नाही नाही, मला तेच सांगा ना की काय करू मी, म्हणजे आप्पीला आणि बाळाला एखादा दागिना घेऊ का, नाही तर दोघांना घेऊन फिरायला जाऊ कुठेतरी. मी सांगा, काय माहितीये का, आप्पी एकटी असते ना, तिला गाडी बसवली असती, गेलो असतो बाहेर फिरायला. पण आता बाळ आहे ना. अर्जुन, अरे माझ्या आप्पीला लहानपणापासून कधी दागिन्यांचा सोसच नव्हता बघ. आणि अर्जा, उगाच लांब फिरायला जाऊ नको. काय आहे, तुम्ही दोघं होता ते ठीक आहे, आता उगाच बाळासोबत आपदा होईल त्याची. होय होय, जुन्या खोडांनी कन्फ्युजच केलं बाबा. म्हणजे दागिना बी घेऊ नको आणि फिरायला बी जाऊ नको. अहो मग करू काय? अर्जा, तू एक काम कर, तू ना आप्पीला येळ दे. वा, एक नंबर बोललाय तुम्ही पार्टनर. तुम्ही दोघं ना एकमेकांना येळ द्या, निवांत गप्पा मारा. हे बघा, जाताना बाळाला पण बरोबर घेऊन जा. आणि अर्जुन, एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही नवरा बायको असण्याआधी तुमच्यात एक चांगली मैत्री आहे, तेवढी विसरू नको बघ. हा, हे बरोबर आहे. काय होतं गड्या, लग्न झालं ना की आपण होतो नवरा बायको, पोरं झाली की आपण होतो आई बाप, आणि या सगळ्या धबाडग्यात ना मैत्रीचं नातं मागं पडतं बघ. आणि हे बघा अर्जुन, त्या मैत्रीच्या नात्यासाठी तुला जे वाटतंय ना ते बिनधास्त कर. अनुभवी मेंबर लय मोलाचा सल्ला दिला. आता मला कळलं काय करायचंय. अरे हो 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 अर्जा. अर्जा नाही, शहनशाह आलाय आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं आळेफाटा माहेर आहे आणि सासर माझं हिवरे, म्हणजे माझ्या आत्याच्याच मुलाला मला दिलेलं आहे. कसं दिलं ते? लव्ह मॅरेज झालं माझं. मग हे सांगा ना तुम्ही. तुला आपलं दिलंय म्हणून आई वडिलांवरती ढकलून मोकळं होतात. तुम्हीच ठरवलं ना? हो. कुठे आळेफाट्यालाच? नाही, मुंबईला. मुंबईला कुठे? माझे म्हणजे आम्ही, माझे आई वडील कल्याणला राहतात, तिथेच माझे मिस्टर पण असायचे आमच्याकडे. तिकडे कशाला असायचे तुमच्याकडे? ते जॉबला होते तिथे, म्हणजे राहत नसायचे पण यायचे आणि जायचे. म्हणजे कोणासाठी यायचे? माझ्यासाठीच यायचे. मग घरच्यांना डाऊट नाही आला? नाही, म्हणजे घरच्यांना वाटायचं की बहिणीचा मुलगा आहे, वडिलांना वाटायचं बहिणीचा मुलगा आहे आणि आपली पोरगी आहे बाबा एक लेवलचे आहेत म्हणून मग जातात फिरायला वगैरे. मग त्यांची बहीण वगैरे यायची, आम्ही सगळे एकत्र फिरायला वगैरे जायचो. मग त्याच्यामुळे एवढा डाऊट नव्हता. नाही नाही, एकदम धमाकाच केला. कळलं कसं घरी? ॲक्च्युली म्हणजे वडिलांना मीच सांगितलं. त्याच्यानंतर मग वडील नाहीच म्हणत होते, आई पण नाही म्हणत होते की आत्याला नाही द्यायची म्हणून. मग का केलं? माझं जास्त फोर्स होता त्यांना, नाही मला करायचं तर ह्याच मुलाशी करायचं, मला नाही तर दुसऱ्या मुलाशी लग्न नाही करायचं. काय होतं असं? काय होतं तेवढं? काय होतं असं काय नव्हतं, प्रेम होतं म्हणून. मग आता किती वर्ष झाली? 3 वर्ष. बरं चाललंय. हो. नमस्कार. नमस्कार. माझं माहेर नाशिक आणि सासर इगतपुरी आणि राहायला टिटवाळाला. आणि लग्न तुमचं कसं झालं? अरेंज मॅरेज आहे माझं. मला पण आत्याच्याच मुलाला दिलेलं आहे, पण आमचं अरेंज मॅरेज आहे. तुमच्याकडे काय सीझन होता का आत्याला द्यायचा? सर फिक्स करून ठेवलेलं लहानपणीपासून. कोणी? आई वडिलांनी. हो का? मग तुम्हाला कधी कळलं ते? 8वी 9वीला गेल्यावर की तुला हाच करायचा आहे, दुसरा ऑप्शन नाही असं सांगून ठेवलेलं? मग त्यांना सुद्धा इकडे तिकडे काय स्कोप नाही दिला बघायला? त्यांनी पण नाही बघितलं, मी पण नाही बघितलं दुसरीकडे. आमचं डायरेक्ट लग्नच झालं. मग 2007 मध्ये लग्न झालं. किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष. 17 वर्ष. कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान आहे, व्यवस्थित, प्रेमळ वगैरे. नमस्कार. नमस्कार. माझं माहेरचं नाव जागृती संतोष पातकर आणि माझं माहेर बदलापूरचं आहे. आणि माझं सासरचं नाव जागृती अतिश रोठे आणि माझं सासर टिटवाळ्याचं आहे. माझं अरेंज मॅरेज आहे. मग आता राहता कुठे तुम्ही? टिटवाळाला. तुम्ही सगळे आज टिटवाळ्यावर राहता. गणपती बाप्पाला आमचा नमस्कार सांगा. हा, तुमचं काय झालं? माझं ऍक्च्युली सासर टिटवाळ्याचं आहे, पण माझं कसं अरेंज मॅरेज आहे. ऍक्च्युली माझे आत्या आणि माझे काकांना टिटवाळामध्येच राहतात, म्हणजे त्यांनीच ते स्थळ सुचवलं मला.
मग त्यांच्या बघण्यामध्ये मुलगा होता. सो एक 4-5 दिवसांनी त्यांनी सांगितलं असं असं मुलगा आहे. आणि मग 30 डिसेंबरला ते बघायला आले आणि त्या दिवशी ॲक्च्युली चतुर्थी होती आणि माझ्या मिस्टरांनी ठरवून आले होते की जर ही मुलगी मला पसंत पडली तर मी त्या दिवसापासून चतुर्थी पकडेल, म्हणजे चतुर्थीचा उपाय. आता सोडला ते? नाही म्हणजे आता आमच्या लग्नाला 3 वर्ष कंप्लीट झाले पण अजून पण ते चतुर्थी हा उपवास पकडतात. आता ते का करतात उपवास? ती मुलगी मिळाली तर उपवास करेल. मग आता 3 वर्ष टिकावी म्हणून पण करायला पाहिजे ना. टिकावी मुलगी म्हणून पण करायला पाहिजे ना. टिकावी म्हणून की व्यवस्थित वागावी म्हणून? नाही तुम्ही उपवास कर. हो छान. पण मग आता त्यांचा स्वभाव चांगला, स्वभाव ऍक्च्युली खूप रागीट आहे पण आता मी शांत करते. आता तुम्ही करा मी करते ऍक्च्युली. ऑलमोस्ट 50% झालंय आता शांत, कारण आता घरचे पण बोलतात की थोडं शांत होत चाललंय तो आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मैत्रिणीला किती वर्ष झाली तरी? आमची ट्रेन मध्ये आमची जी ओळख झाली आहे ना त्याला 2 वर्ष झाले. हो. अच्छा, मग तुमच्यात कोण आहे ट्रेन मध्ये सतत चिडचिड करणार? फार चिडचिड आता पण येताना खूप चिडचिड होती. आज पण? आज का होती? आज पण ती सर्वात उशीर मला सोडून आली. मग अशा मैत्रिणींबरोबर राहू नका तुम्ही. पण वेळेला त्याच मला मदतीला. काय मदतीला? आता घरी जायचंय म्हणून बोलताय? नेहमी रेग्युलर ट्रेन मध्ये हे असते, कंप्लेंट्स असतात. पाहिजे मला, बॅगच लागते मला, फरमाईश जास्त आहे तिच्या. जी जागा पाहिजे ना मी छोटी आहे ना, मग माझ्या फरमाईश सगळ्यांपेक्षा लहान आहे. नाही पण काय काय असतात फरमाईशी? काय काय असतात फरमाईश? म्हणजे 4th सीटला नाही बसणार, मला विंडो सीट आणि तिच्यामुळे माझा बळी जातो. मला येत होतं ह्या. ती बारीक, मला 4th सीटला बसायला तर ती बारीक आहे ना, ती कुठे पण ऍडजस्ट होती, पटकन बसून ती आमची जागा खूप हट्टी आहे. आणि एकदा एक महिला बसलेली आणि तिची बॅग होती, सरकायलाच तयार नाही. ही जाऊन त्या महिलेच्या मांडीवर बसली डायरेक्टली. म्हटलं बरं, म्हणे सरकते का नाही तुझी बॅग? बॅग काढली नाही. मग काय करणार? आणि एक तर आम्ही ग्रुपने असतो भांडायला उठल्या. काही काही जणी असतात ना फर्स्ट क्लास सारखं ट्रीट करतात की नाही आम्ही 3 जणीच सीटवर बसणार, 4थीला बसवायची नाही. मग आम्ही बरोबर त्यांना करतो की आम्हाला 4th सीट पाहिजे, कारण की तो रूल आहे ट्रेनचा. पाहिजे. आणि 4th सीट मी असते कायम मला बसतो. आता पण मला मांडीवर घेतली आहे. छोटी नव्हती ना आमच्या बरोबर, महिला मांडीवर घेतला. सीट देत नाही, कायम असं ऍडजस्टमेंट करतात त्या. मी लहान असल्याचा फायदा आहे. मांडीवर जाऊन बसायचं. मांडीवर जाऊन बसायचं म्हणजे ते दुसऱ्याशी भांडावं लागतं तिच्यामुळे. कधी मारामारी केली? भांडाभांडी केली, मारामारी पण मला हा जो ग्रुप भेटलाय ना तो भांडणाचं कारणच आहे. म्हणजे मी जेव्हा मी तर जागृतीला ओळखतच होती, कारण की तिने मला जागृतीला तिने मला जॉबला लावले आणि हिच्या या कनेक्टेड होत्या. ही पहिल्यापासून कनेक्टेड असते ना या ग्रुपशी. मी ज्या नवीन गेली तर माझं ऍक्च्युली त्या भांडणामुळे त्यांच्याशी ऍक्च्युली झालं, कारण की ह्यांनी त्या माझी बाजू घेतली ना, मग मला थोडंसं जवळ वाटलं. कोणतरी म्हणजे माझ्या साईडून कोणतरी भांडलं ट्रेन मध्ये माझ्यासाठी, मग मला जरा त्या जवळ झालं. मग मी यांचा ग्रुप जॉईन केला. म्हणजे ते एक ऍक्च्युली आठवण आहे का भांडणामुळेच ऍक्च्युली कनेक्टेड ती आमच्या ग्रुपमध्ये आली. त्या महिलेला आम्ही दाखवलं की आम्ही सगळ्या जणी ग्रुपनी तुझ्याशी भांडू शकतो. आता ती महिला दुसऱ्या सीटवर बसून आमच्याकडे साईडनीच बघते, समोर काही येत नाही आमच्या. आता रेग्युलर ट्रेनला असते ती बघत नाही. मी काय म्हणतो, आता हे एकदा जागा चेंज केली प्रेमाने वागा ना तुम्ही. आल्या तर अशी तिरक्या नजरेने बघणार, मग आम्ही काय सरळ बघायचं? आता कार्यक्रम बघत असेल तर काय सांगाल? आमच्याशी प्रेमाने बोला, आम्ही प्रेमाने बोलू. नाव माहितीये तुम्हाला? नाही सर, नाव माहित नाही. एक महिला फक्त, एक महिला. ती समजून जाईल आता. सर आम्ही दिसलो तर ती डब्बा सुद्धा चेंज करते. इतकी दहशत झाली तिला आमची. म्हणजे तुम्ही जर ठरवलं तर एखादीला बसायला जागा मिळवून पण देऊ शकता आणि देऊ शकतो आणि करतो आम्ही तशी मदत. वयस्कर असते त्यांच्यासाठी आम्ही स्वतः उभं राहून त्यांना जागा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मग आम्ही तिला आई कसं म्हणायचं? होय जे, आम्हाला पण असंच वाटतंय की ती मुलगी या घराची जबाबदारी नाही घेऊ शकत. एजे, लीला खूप वेंधळी आहे.
ती आपल्या घरात आली तर खूप गोंधळ घालून ठेवेल आणि आपण ऑलरेडी ते बघितलंय. आणि बाबा तुम्हाला लाईफ मध्ये शिस्त इतकी इम्पॉर्टंट आहे, तर अशी बेशिस्त मुलगी तुमची लाईफ पार्टनर कशी असू शकते? झालं तुमचं बोलू. माझी झोपायची वेळ झाली. गुड नाईट. एजे, आम्ही आता जे काय बोललो त्याबद्दल तुमचं काहीच म्हणणं नाहीये? एजे, ती मुलगी तुमच्या स्टेटसच्या किंवा एकंदरीत कुठल्याच योग्यतेची नाहीये. तुमची बायको किंवा आमची सासू व्हावी असं काहीच नाहीये त्या मुलीमध्ये. आय एम सॉरी, मी तुमच्या निर्णयावर शंका घेतीये, पण हे सगळं मी आपल्या घराच्या भल्यासाठीच बोलतेय. एजे बाबा, आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघतोय. गुड. तुम्हाला मला काय वाटतंय हे तुम्हाला ऐकायचंय, ही चांगली गोष्ट आहे. पण मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीयेत आणि मी ती द्यावी यासाठी बांधलेली नाहीये. आणि तरीही तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, पण त्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि कदाचित त्या प्रश्नांमध्येच तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील. तू स्टेटस बद्दल बोलत होतीस ना, माझा पहिला प्रश्न त्याचबद्दल आहे. तू मला त्याच मुलीचा फोटो दाखवला होता आणि तिच्या स्थळाबद्दल सांगितलं होतंस. तेव्हा तुला आपलं स्टेटस आणि त्यांच्या स्टेटसमध्ये फरक आहे ह्याचा प्रश्न नाही पडला आणि ते मॅच होत नाहीये हा विचार नाही का आला डोक्यात? आणि तू म्हणालीस की ती आपलं घर सांभाळू शकत नाही. जेव्हा मी पुन्हा लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा मुलगी सिलेक्ट करायची जबाबदारी मी तुला दिली होती. तेव्हा तू ती जबाबदारी निभावण्या एवढी रिस्पॉन्सिबल होतीस. आणि जर माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुझं हो असेल तर माझी निवड चुकीची नाही, कारण तुम्ही एवढ्या जबाबदारीने निवडलेली मुलगी पण लीलाच होती. आणि प्रमोद, तू वयाबद्दल बोलत होतास ना. आय थिंक कुठल्याही व्यक्तीची योग्यता त्याच्या वयावरून ठरत नाही. आज जेव्हा तू हॉटेलमध्ये येतोस तेव्हा तुझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले स्टाफ मेंबर्स सुद्धा तुला रिस्पेक्ट देतात, तुझ्या समोर झुकतात, बरोबर ना? याचाच अर्थ वय कमी असलं तरी माणसाची योग्यता त्याच्या कामावरूनच ठरते, हो की नाही? मग तुम्ही तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीला आईची जागा दिली की त्यानंतर त्या व्यक्तीला आईचा मान देण्यात काहीच चूक नाहीये, करेक्ट? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझा वाढदिवस जवळ आलाय, तर या निमित्ताने तुम्ही नव्याने तुमचं आयुष्य सुरू करा. तुम्ही दुसरं लग्न करा. हे जे तुम्ही आजवर माझी एकही इच्छा अपुरी ठेवली नाही, माझ्या या शेवटच्या पत्रातून तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची. तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हा. अंतरा, इथून पुढे या घरात माझ्या लाईफमध्ये जे काही होईल ते सगळं तुझ्यासाठी असेल. मी तुला वचन दिलंय की मी तुझी इच्छा पूर्ण करेन. आता लोक काय म्हणतील याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे तुला दिलेला शब्द. अभिराम, काय अंतराशी बोलत होतास? लोक काय म्हणतील याचा विचार शहाणी माणसं करत नसतात. लोकांचा विचार करून जो माणूस स्वतःवर शंका घेतो
तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही, पण कधी कधी आपण लोकांना विसरून जाऊ शकत नाही, कारण आपणही त्यांच्यातलेच एक आहोत. अविराम तू बस. बस तू बस. अरे मी बस. अरे अभि पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू चुकीचा निर्णय घेणारच नाहीस. काय चूक आहे काय बरोबर आहे आई ते मला माहित नाही. मी फक्त तेच करतो जे मला अंतराने सांगितलं. शब्द दिला तिला मी. हे बघ बाळा, तू तिच्या इच्छेखातर नव्यानं आयुष्य सुरुवात करणार आहेस, पण आयुष्य तर तुझंच आहे ना, मग त्याच्याबद्दल असा निरेच्छेने का बोलतोयस रे? असं बोलू नकोस. आणि खरं सांगायचं तर आपणही आपल्या आयुष्याचे निर्णय घेणारे कोण ना. आपण आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकत ना ते इतरांवर कोणावर सोपवू शकत. आपल्या आयुष्याचे निर्णय घेणारा तो आहे देव. आपण फक्त त्याचे निर्णय मान्य करायचे, स्वीकारायचे आणि पुढे पुढे जात जायचं. काय असो, तू मला सांग, तू एवढा जागी काय आहेस? तब्येत ठीक आहे? हो ठीक आहे. मी तुला हे द्यायला तुमच्या साखरपुड्याच्या वेळेस तू ही अंगठी अंतराच्या बुटात घातली तीस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा काय झालं इथं? काय झालं? शॉक मध्ये आहे. पण झालं काय? काय तिकडे काय झालं का? त्या अजयने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आई कुठे? तो अजय हा? आई कुठे? बोल ना. अरे बोल ना यार. गेला. तू जाऊ कसं दिला त्याला? हा? अरे आपली पारू बघतोस तर काय? तो मेला यार. प्रीतम, प्रीतम मेला. सोड मला. प्रीतम प्लीज कूल डाऊन. प्रीतम आय नो तुला पारूची काळजी वाटतेय, पण ती शॉक मध्ये आहे. तिला वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणि तो अजय, त्या अजयवर विश्वास ठेवणं चुकीचं होतं. पण तिची काळजी घेणं आपली जबाबदारी नव्हती का? यार मी कसं निघला केला यार. ओके, मला एक सांगशील, आजपर्यंत तू घरातल्या माणसांच्या व्यतिरिक्त इतकी काळजी, इतकी केअर केलेलं मी कधीच बघितलेलं नाहीये. तुझ्या आयुष्यात इतक्या मुली येऊन गेल्या, पण ज्या तळमळीने तू पारूबद्दल विचार करतोय ना, ते बघून खरंच खूप आश्चर्य वाटतंय यार. बघ दादा, मला माहिती आहे की मुलींच्या बाबतीत माझा ट्रॅक रेकॉर्ड खराबच आहे. म्हणजे मुलींसोबत टाइमपास करणं, त्यांना फिरवणं, ह्याचसाठी ओळखला जातो मी अजून. मी ना ह्या बाबतीत रादर कुठल्याही बाबतीत कधीच सिरियस नव्हतो, कारण त्यावेळेला माझ्या आयुष्यात जी लोक होती ना, त्यांना मी फक्त प्रीतम किर्लोस्कर म्हणूनच हवा होतो. पण ना जेव्हापासून पारू माझ्या आयुष्यात आली आहे ना, लाईफ फ्लिप झाली आहे 180 डिग्री. म्हणजे इट्स लाईक फ्लिप. तुला माहितीये, अजूनही माझ्या फोनमध्ये 100 मुलींचा नंबर आहे. अजूनही मी कोणाला मेसेज केला ना, तर कोणी इथे येईल टाइमपास करायला, फिरायला, गप्पा मारायला, काही. पण जेव्हा माइंड मध्ये काय सुरू आहे ते बोलायची वेळ येते ना, किंवा मन मोकळं करायची वेळ येते ना, तेव्हा फक्त 2 नावं आठवतात. एक तू आणि एक पारू. पारू माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती आहे ना, जी आईसारख्या माझ्या चुका पाठीशी घालते, वडिलांसारखं माझ्यावर रागवते, आणि वेळ प्रसंगी भावासारख्या 2 कानाखाली मारल्या ना तरी काय वाटणार नाही यार मला. पारू माझी फक्त एक नितळ आणि प्रामाणिक मैत्रीण आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच नजरेने मी तिच्याकडे बघू शकत नाही यार. आणि तिच्यासोबत जेव्हा
अजयने असं काहीतरी केलं ना, लॉस्ट इट दादा, आय लॉस्ट इट. आणि म्हणून मी तुझ्यावर चिडलो. आय एम सॉरी. प्रीतम प्लीज शांत हो. मोठा झालास रे. खरंच मी नोटीस करायला हवे होते हे सगळे बदल. पारू आल्यापासून तू कधी कुठल्या पार्टीला गेला नाहीयेस. तुझ्या मुलींसोबतचे कित्येक फोन कॉल्स बंद झालेत. ओव्हरऑल खूप बदल घडले तुझ्यामध्ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्यानं काही केलं नाही ना तुला. मला माफ कर, मला माफ कर. मलाच तुझ्या लग्नाची गडबड होती आणि मी आज तुला त्याच्याबरोबर एकट्याला पाठवलं. माझं चुकलं. मारुती दादा, मारुती दादा, असं नको करू तू. तुला तरी काय माहिती तो माणूस कसा आहे ते. तुझं नाही चुकलं बा. आदित्य सर तिथं येळेवर पोचले ना म्हणून, नाहीतर काय करतोय? तुम्ही मला सोडा, तुम्ही सोडा. मी त्याला नाही सोडणार. अरे माझ्या पोरीच्या आयुष्याची खेळतो म्हणजे काय? तुम्ही सोडा, तुम्ही सोडा, तुम्ही सोडा. वा, तो राक्षस गेला पळून. आदित्य सरांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला. तेवढ्याच्यानं काय होतंय? अरे पळून गेला असाल ना तरी पातळातनं शोधून काढीन त्याला. माझ्या पोरीच्या अंगाला हात लावला त्याने. त्याचा जीवच घेईन मी. मला फासावर लटकवलेला तरी बी हात. तुम्ही मला सोडा, तुम्ही मला सोडा. दादा काय बोलताय हे? तुम्ही फासावर गेलात तर पारू आणि गणिकडे कोण बघणार आहे? त्याच्या पापाची शिक्षा त्याला नक्की मिळेल. स्वतःला आता माफ कर सुमन. माझ्या हातनं फार मोठा गुन्हा घडता घडता राहिला. मी तुझ्या पोरीला नाही सांभाळू शकलो. मला माफ कर. बा, मी तुला सोडून कधीच कुठं बी जाणार नाही. कुठं जाशील तू? मीच तुला माझ्या नजरेपासून लांब होऊ देणार नाही आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही नाही, तुला त्रास व्हावा म्हणून नाही म्हणत आहे मी हे सगळं. पण तू म्हणतेस ना, तुझा मुलगा बाहेर लग्नासाठी आलाय, तो खूप चांगला आहे. पण तो आज चांगला वागतोय आई. उद्याही तसाच वागेल याची काय गॅरंटी? मग आई आता तूच सांग, मी लग्नाला कशी तयार हो? सांग ना. देवा, सुशीलाला बळ दे.
जेणेकरून ती वसूला लग्नासाठी तयार करू शकेल. सुशीला, बाहेर मंडळी आली आहेत. मी त्यांच्याकडे बघतो. त्यांना आपल्याला सांभाळायला हवं. मी थांबवून ठेवतो त्यांना बाहेर. समोर येते वसू, तयार होते ना. मी तेच विचारत होते. हो हो हो. नाही, मी त्यांना म्हंटल बाहेर पाहुणे मंडळी आली आहेत, तर जरा लवकर कर, घाई कर. पण आता नवरे मुलीचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे ना. तिला सवय असेल ना, पण नाही तिचं दुसरं आहे ना म्हणून म्हटलं. आता पहिली वेळ असो की दुसरी, ते टेन्शन, ती एक्साइटमेंट तेवढीच असते. तुला काय कसं माहित? हा, तर तुला कसं माहिती रे? हा, मी तेच विचारणार होते. तुला कसं माहित? हा, तुला कसं माहित? मला दादा, आकाश दादाकडे बघा ना, नजर सुद्धा येत नाही त्याची. अखेर थांब, कुठे चाललास? काका, तुम्ही कुठे काम करताय? नाही, नको, मला सवय आहे काम करायची. मी घरात सगळी कामं करतो. तुम्ही बसा ना, तिकडे बसा. आपलंच घर समजा. बसा. काय तिकडे बघ, तिकडे तिकडे बघ. या घरात पुरुष मंडळींना काम करायची सवय आहे. जे बघ ना, ते स्वतः पाणी देत आहेत. त्यांच्याकडे ही मुलगी आहे, बायको आहे, त्यांना सांगायचं ना काम करायला. आपण नाही कितलंच ना. तेव्हा यांनी आता या संस्काराची मुलगी आपल्या घरात येणार आहे. उद्या तिने आकाशला घर काम करायला लावलं तर करे ना का, माझं काही म्हणणं नाहीये. जाऊ दे. माफ करा, म्हणजे आम्ही तुम्हाला तयारी करायला वेळच दिला नाही. वसुंधरेच्या माहेरचे कोणी आले नाही आहेत का इथे? नाही, म्हणजे ते मुंबईत राहत नाहीत का? त्यांची भेट झाली असते तर बरं झालं असतं, नाही का? त्यांची संमती आहे ना या लग्नाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही आई, तुला त्रास व्हावा म्हणून नाही म्हणते मी हे सगळं. पण तू म्हणतेस ना, तुझा मुलगा बाहेर लग्नासाठी आलाय, तो खूप चांगला आहे. पण तो आज चांगला वागतोय आई, उद्याही तसाच वागेल याची काय गॅरंटी आहे? मग आई, आता तूच सांग, मी लग्नाला कशी तयार हो? सांग ना. देवा, सुशीलाला बळ दे, जेणेकरून ती वसूला लग्नासाठी तयार करू शकेल. सुशीला, बाहेर मंडळी आली आहेत. मी त्यांच्याकडे बघतो. त्यांना आपल्याला सांभाळायला हवं. मी थांबवून ठेवतो त्यांना बाहेर. समोर येते वसू, तयार होते ना. मी तेच विचारत होते. हो हो हो. नाही, मी त्यांना म्हंटल बाहेर पाहुणे मंडळी आली आहेत, तर जरा लवकर कर, घाई कर. पण आता नवरे मुलीचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे ना. तिला सवय असेल ना, पण नाही तिचं दुसरं आहे ना म्हणून म्हटलं. आता पहिली वेळ असो की दुसरी,
ते टेन्शन, ती एक्साइटमेंट तेवढीच असते. तुला काय कसं माहित? आता तुला कसं माहिती रे? हा मी तेच विचारणार. काय तुला कसं माहित? हा तुला कसं माहित? मला दादा आकाश दादाकडे बघा ना, नजर वर सुद्धा येत नाही त्याची. अखेर सांग कुठे झालास? काका तुम्ही कुठे काम करताय? नाही नको, मला सवय आहे काम करायची. मी घरात सगळी कामं करतो, तुम्ही बसा ना तिकडे बसा. आपलंच घर समजा. बसा. काय तिकडे बघ, तिकडे बघ. या घरात पुरुष मंडळींना काम करायची सवय आहे. जी बघ ना, ते स्वतः पाणी देत आहेत ग. त्यांच्याकडे ही मुलगी आहे, बायको आहे, त्यांना सांगायचं ना काम करायला. आपण नाही कितलंच ना तेव्हा यांनी आता या संस्काराची मुलगी आपल्या घरात येणार आहे. उद्या तिने आकाशला घरकाम करायला लावलं तर करे ना का? माझं काही म्हणणं नाहीये. जाऊ दे. माफ करा, म्हणजे आम्ही तुम्हाला तयारी करायला वेळच दिला नाही. वसुंधरेच्या माहेरचे कोणी आले नाहीयेत का इथे? नाही म्हणजे ते मुंबईत राहत नाहीत का? त्यांची भेट झाली असते तर बरं झालं असतं नाही का? त्यांची संमती आहे ना या लग्नाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघ, आज जे चांगलं आहे तेच उद्याही चांगलं असेल असं कोणीच खात्रीने नाही सांगू शकत. म्हणून माणसाने जगणंच सोडून द्यायचं का? अगं, जगण्यासाठी आहात ना तुम्ही. जगतोय ना मी आणि बनी. त्यासाठी अनोळखी माणसाशी नातं जोडायची काय गरज आहे आई? हे बघ, नाती जोडायच्या आधीच ती तुटतील असा विचार केला ना तर कधीच नाती जोडली जाऊ शकत नाहीत. घरातून बाहेर पडताना आपल्याला अपघात होईल असा विचार करत बसलो तर आयुष्यभर घरात कोंडून बसावं लागेल. नको असं स्वतःला कोंडून घेऊस. मोकळेपणाने जग. त्याच्या भूतकाळातच जर तुला कुढत बसायचं असेल तर त्याच्या तावडीतनं तुला सोडून आम्ही इथे आणलं, त्याला काय अर्थ आहे वसू? आई, हे बोलायला सोपं आहे. मी फक्त बोलत नाहीये. आपल्या मनातला सकारात्मक विचार आणि आपले अनुभव या दोन गोष्टीवर आपण निर्णय घेत असतो ना. आणि माझं मन आणि अनुभव मला सांगतोय आकाशरावांपेक्षा दुसरा चांगला मुलगा नाही मिळणार. माझं मन आणि माझा अनुभव मला सांगताय की मी या लग्नाच्या फंद्यातच पडायला नको. काकी, पिंकी ताई, अहो चला, पाहुणे खोळंबलेत बाहेर. चला चला लवकर चला. चला विचारतायत, चला. मला नाही यायचंय बाहेर. तुम्ही त्यांना सांगा मी नाही येणार आहे आणि मला नाही करायचा हा साखरपुडा. हा साखरपुडा मोडलाय. तुझा आम्ही येतो. जा आणि बाहेर एकदम नॉर्मल जा, दरवाजा लावून. सुंदारी आलेलं सुख असं नको का नाकारूस? माझा मुलगा तुझ्याशी जे वागला ते तुझ्या मनातनं कधीच जाणार नाही, मला माहितीये. म्हणून तू जगायचं नको का सोडूस? त्याच्या पापाची शिक्षा तू तुला नको देऊस. हात सोडते. उभी राहा साखरपुड्याला. हे लग्न कर, त्यातच तुझं भलंय. आई म्हणून सांगते. कर काय लग्न पाया. प्लीज हे सगळं नको करूच. हे बघ, तू ही अशी माझ्या पायात पडावी ना म्हणून नाही करते मी हे सगळं. पिंकी, अगं तू तरी समजाव ना हिला. काकू बरोबर बोलतायत बस. प्लीज अगं बाहेर चल, सगळे वाट बघतायत तुझी. आई, तुम्हाला मला माझ्या समोर हात जोडायला नाही लावायचे.
माझा त्या बाहेर बसलेल्या मुलावर अजिबात विश्वास नाही आणि कदाचित कधीच बसणार पण नाही. पण आई, माझा तुझ्या विश्वासावर विश्वास आहे. चल चल कॅरेन कॅरेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघ, आज जे चांगलं आहे तेच उद्याही चांगलं असेल असं कोणीच खात्रीने नाही सांगू शकत. म्हणून माणसाने जगणंच सोडून द्यायचं का? अगं, जगण्यासाठी आहात ना तुम्ही. जगतोय ना मी आणि बनी. त्यासाठी अनोळखी माणसाशी नातं जोडायची काय गरज आहे आई? हे बघ, नाती जोडायच्या आधीच ती तुटतील असा विचार केला ना तर कधीच नाती जोडली जाऊ शकत नाहीत. घरातून बाहेर पडताना आपल्याला अपघात होईल असा विचार करत बसलो तर आयुष्यभर घरात कोंडून बसावं लागेल. नको असं स्वतःला कोंडून घेऊस. मोकळेपणाने जग. त्याच्या भूतकाळातच जर तुला कुढत बसायचं असेल तर त्याच्या तावडीतनं तुला सोडून आम्ही इथे आणलं, त्याला काय अर्थ आहे वसू? आई, हे बोलायला सोपं आहे. मी फक्त बोलत नाहीये. आपल्या मनातला सकारात्मक विचार आणि आपले अनुभव या दोन गोष्टीवर आपण निर्णय घेत असतो ना. आणि माझं मन आणि अनुभव मला सांगतोय आकाशरावांपेक्षा दुसरा चांगला मुलगा नाही मिळणार. माझं मन आणि माझा अनुभव मला सांगताय की मी या लग्नाच्या फंद्यातच पडायला नको. काकी, पिंकी ताई, अहो चला, पाहुणे खोळंबलेत बाहेर. चला चला लवकर चला. चला विचारतायत, चला. मला नाही यायचंय बाहेर. तुम्ही त्यांना सांगा मी नाही येणार आहे आणि मला नाही करायचा हा साखरपुडा. हा साखरपुडा मोडलाय. तुझा आम्ही येतो जा आणि बाहेर एकदम नॉर्मल जा. दरवाजा लावून सुंदारी आलेलं सुख असं नको का नाकारूस? माझा मुलगा तुझ्याशी जे वागला ते तुझ्या मनातनं कधीच जाणार नाही मला माहितीये. म्हणून तू जगायचं नको का सोडूस? त्याच्या पापाची शिक्षा तू तुला नको देऊस. हात सोडते. उभी राहा साखरपुड्याला. हे लग्न कर, त्यातच तुझं भलंय. आई म्हणून सांगते. कर काय लग्न पाया. प्लीज हे सगळं नको करूस. हे बघ, तू ही अशी माझ्या पायात पडावी ना म्हणून नाही करते मी हे सगळं. पिंकी, अगं तू तरी समजाव ना हिला. काकू बरोबर बोलतायत बस. प्लीज अगं बाहेर चल, सगळे वाट बघतायत तुझी. आई, तुम्हाला मला माझ्या समोर हात जोडायला नाही लावायचे. माझा त्या बाहेर बसलेल्या मुलावर अजिबात विश्वास नाही आणि कदाचित कधीच बसणार पण नाही. पण आई, माझा तुझ्या विश्वासावर विश्वास आहे. चल चल कॅरेन कॅरेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्रेतायुगात तू दगा दिलास तुझी आणि कलियुगात सुद्धा तू दगा दिलास.
पण आता तुझी नेत्रायो किंवा तिची त्रिनयना तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला काय वाटलं विजयी झालीस तू? नागाला मारलंस तर जिंकलीस? नाही, नाग मेला असे पण हा विरोचक काही झालेलं नाहीये विरोचकाला, आणि काही होऊही शकत नाही. विरोचकाला नाही मारू शकत तू, विरोचक मरूच शकत नाही. विरोचक मरत नाही, तो मारतो.
तू काय तुझी देवी सुद्धा नाही मारू शकत या विरोचकाला, कळलं? अस्तिका आज ना उद्या मरणारच होती. मला आनंद आहे की तिने ह्या विरोचकासाठी बलिदान दिलं. तिचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुझ्या समोर या अद्वैतला अनंतात विलीन करणार. उभाच्या उभा चिरून काढणार आहे त्याला. काही करू शकणार नाहीस तू, काहीही नाही. काही करू शकत नाहीस तू विरोचकाचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो श्रीनिवास, अरे कुठे आहेस तू? तुझी बस लेट होणार आहे का? मग तू मला सांगितलं का नाहीस? मला सांगायचं होतं ना. मी केव्हाची इथे या स्पॉटला येऊन उभी राहिली अशी. कुठे आहेस? ओवी तू जरा श्वास घेशील तर मी बोलू शकतो. सॉरी. हा सांग, कुठे पोहोचलास? ओवी अगं सॉरी. तू सॉरी का म्हणतोस? कारण अगं मी अजून खूप लांब आहे. लांब आहे म्हणजे अगं ते काय झालं, काल रात्री आमची गाडी ना रस्त्यात बंद पडली. काय? हो, म्हणजे आम्ही मेकॅनिक वगैरे सगळं बोलवलं होतं. ती गाडी व्यवस्थित पण झाली, पण ती आता परत बंद पडली. आता इथून अजून किती वेळ लागेल, मी केव्हा पोहोचेन काहीच सांगू शकत नाही. तू हे सगळं मला आत्ता सांगतोस? नाही म्हणजे काल रात्री मी तुला कळवणार होतो, पण म्हटलं तू झोपली असशील ना, आणि मला उशीर होणार आहे, गाडी बंद पडली, हे जर तुला सगळं सांगत बसलो असतो तर तू उगाच काळजी करत बसली असतीस आणि झोपली नसतीस तू. म्हणून म्हटलं की उद्या सकाळी सांगू, आणि नेमकी सकाळी पण गाडी बंद पडली. तू कुठलं तरी प्रायव्हेट व्हेकल किंवा दुसरा ट्रान्सपोर्ट घेऊन यायला हवं होतंस ना. अगं इथे आड मार्गाला आता कुठे काय मिळणार होतं. ऐक, हे बघ, आता आम्ही थोड्या वेळात निघू, पण कधी पोचू काय सांगू शकत नाही, तेवढंच सांगायला फोन केला होता. झालं ना सांगून? हो. मग बाय. अगं ऐकून तर घे. बाय. श्रीनिवास, किती मिस केलं मी तुला 2 दिवस. तू येणार म्हणून मला काल रात्री झोप पण नाही लागली. कधी सकाळी असं झालं होतं, आणि तू मला आत्ता सांगतोय उशीर होणार. श्रीनिवास, आय हेट यू. ओवी. श्रीनिवास, तू? हा म्हणजे मीच आहे. खोटं वाटतंय का तुला? ठीक आहे, मी तुला चिमटा काढतो. अगं फसवलंस मला? हो, म्हणजे गंमत केली तुझी. मला सरप्राईज द्यायचं होतं तुला. तू बघ आता, मी पण तुझी ना अशीच एक दिवस मस्करी करेन आणि मग तू मला मिस करशील. मग मी बघ. बरं ठीक आहे. सॉरी. तू म्हणत असेल तर कान पकडतो आणि उठा बशा काढतो. बस. नको, ते करायची गरज नाही. आणि ते तू मगाशी म्हणालीस ते काय? ते नाही का, ते आय हेट यू वगैरे. ते मी रागात बोलले, बट मनापासून आय लव्ह यू. बरं चल, आता निशीची एक्झाम आहे ना आज. अरे हो, तू ते फोनवर सांगितलं होतंस, खरंच नीरजच्या आईने निशीचे नोट्स काढायला तिला मदत केली? हो आई, शी इज सच अ स्वीट लेडी. अरे बापरे, वेगळाच बदल आहे ना एकदम. ठीक आहे, बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे पण आत्ताच व्हायला हवं होतं. आय गेस मॉमचं बोलणं पण बरोबरच आहे. निशीच्या घरच्यांना असं वाटायला नकोय की आम्ही फक्त आमचाच विचार करतो. या काय सांगायला आलेत? नीरज सरांना कल्पना आहे का याची? निशी बेटा, तू अजून गेली नाहीस? पेपरला उशीर होईल, तू जा. नीरज सरांना विचारू का नक्की काय झालंय ते? निशी, हे आज सगळं काय झालं? हे सगळं अचानक. ठीक आहे, तू आता याचा विचार करू नको. तुझा पेपर आहे ना, त्याच्यावर फोकस कर. अँड प्रॉमिस मी, हे जे काही असेल ना त्याचा परिणाम तुझ्या पेपरवर होणार नाही. निशी, काय ग, तुझा चेहरा का पडला असा? अरे काही नाही, पेपर आहे ना तिचा, जाऊ दे, तिला लेट होईल. बरं बरं, ठीक आहे. ऑल द बेस्ट. हा, ओवी, हिला काय झालंय? मेघनाताई, साहिलजी, नक्की काय झालंय आम्हाला कळेल का? सगळं व्यवस्थित आहे ना ताई? सगळं व्यवस्थित व्हावं यासाठीच आम्ही दोघे इथे आलो. पण तुम्ही प्लीज आमच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. अहो, आता सांगा काय ता? जीव वर खाली होता आमचो. साखरपुडं पण झालेलं असा, आणि ह्या आता मधीच खुसपट काहीतरी. सॉरी, आम्ही दोघं जे तुम्हाला सांगणार आहोत त्याने खरं तर तुम्हाला धक्का बसेल. तुमची खूप अडचण सुद्धा होणार आहे, पण आमचा नाईलाज आहे. आता चा काय असा ना तर स्पष्ट सांगा एकदाचा. दादा, काही कारणांमुळे आपल्याला लग्नाचा प्लॅन बदलावा लागणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एका मिनिटात जो स्पर्धक एकावर एक ग्लासेसचा सर्वात उंच मनोरा रचेल ना, तो स्पर्धक या फेरीचा विजेता ठरेल. आणि ज्या स्पर्धकाचा मनोरा लहान असेल तो स्पर्धक या फेरीमधून बाहेर. तर चालू करूया ही फेरी. चंचे, मला माहितीये बर का तूच ही फेरी जिंकणार आहेस ते. कारण आपण स्वप्नांचे लई मोठे मनोरे बांधलेत, हाय का नाही? मम्मी, तू बघशीलच एखादा नाही पार सतपुत्र पोचवते मनोरा. वय वय, बांध ग बांध. बरं, ह्यो मनोरा बांधलास का नाही तर तुझा संसार बी बांधला जाणार आहे बर का. मम्मी, अगं बाई, लाजलीच नाही. झालं तुमचं? सुरू करूया आता. हा, झालंय, सुरू करा की.
स्पर्धक रेडी? रेडी रेडी. तर गेट सेट गो. चमचे अगं लवकर की. चंचला चंचला बोला की. चंचला अक्षरा 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 चंचला चंचला अक्षरा अक्षरा चंचला. कुणाचा मनोरा सर्वात उंच येते. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर या फेरीची विजेती आहे अक्षरा सूर्यवंशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तर आता सुरू करूया प्रश्न मंजुषा. चंचला विचारे, आता तुमची वेळ आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं. विचारा विचारा, काय बी विचारा. ठीक आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही एका बोटीत आहात, तुमच्यासोबत 4 जण आहेत. त्यातले एक शास्त्रज्ञ आहे, एक गर्भवती महिला आहे, एक शिक्षिका आहे, एक मंत्री आहे आणि 5व्या तुम्ही स्वतः. तर ती बोट बुडते आणि तुम्हाला वाचवायला एक हेलिकॉप्टर आले, त्यातून एक शिडी सोडली आहे. तर तुम्ही कोणत्या क्रमानं त्यांना शिडीवर पाठवाल, कोणत्या क्रमानं त्यांना वाचवाल? म्हणजे काय, पहिले तर मी आज चढल ना हेलिकॉप्टरच्या शिडीवर. बरोबर आहे चंचला, बरोबर आहे, बरोबर आहे, तुझं उत्तर बरोबर आहे चंचे. लय भारी. ए मम्मी, हा थांब की, मला डिस्टर्ब करू नको, थांब जरा विचार करू दे. आणि मग म्या चढल पहिलं आणि मग मंत्री चढल. मम्मी नंतर मग काय ते गरबाबाईला चढवू काय? हा चढवून टाक, पाठव पाठव. हा मग गरबाबाई चढल आणि मग शास्त्रज्ञ चढल आणि मग सगळ्यात शेवटी शिक्षक चढल. असा क्रम लावती म्या. तुम्ही का बरं पहिल्या येणार? अव म्हणजे ती बोट बुडते का नाही. हा मग जर म्या हेलिकॉप्टर मध्ये पहिली चढली नाही तर मग बोट बुडल आणि मग म्या इथं येऊन प्रश्नांची उत्तर कशी देईल तुमच्या? हा आव वाजवा की टाळ्या, वाजवा.
वाजवा. ए वाजव का? हो मग बाकी सगळं जाऊ दे, पण तुम्ही शिक्षकालाच सर्वात शेवटी का ठेवलं? अहो शिक्षकाची एवढी काही गरज नाही. म्हणजे शिक्षक नसला तरी समाजाचं काय अडत नसतंय बघा. माणसाला स्वतःचं शिक्षण स्वतः घेता येते, म्हणून मी शिक्षकाला समजत शेवटी ठेवलंय. आणि तसं बी माझं लई प्रेम आहे शिक्षकावर बर का. चंची. ठीक आहे, आता मी पुढच्या स्पर्धकाला एक प्रश्न विचारते. तर पुढच्या स्पर्धकाचं नाव आहे अक्षरा सूर्यवंशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.